तर इथे तुम्ही बॉर्डर बघू शकता. वलसाडच्या 20 किलोमीटर पुढे जाम लागला आपल्याला, ट्रॅफिक जाम. 286. 100 किलोमीटर नंतर ब्रेक घेतलेला हा डायरेक्ट कॉफी पितोय झोप उडवायला. ह्याला आली आहे जास्त झोप. थंडी एवढी आहे का मी स्वतः कापतोय. टेम्परेचर दाखव. असं मस्त असं सनराईज होतोय आधी. राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत मोस्ट अवेटेड राईड उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, कालभैरव, गडसिद्धिका, गडकलिका, हरसिद्धी. तर आपण चाललो आहोत. माझ्याबरोबर आहे रोहन आणि पार्टी आपली ही पूर्ण रुद्रा रेडी आहे. तर आपण जास्त सामान नाही घेऊन चाललो आहोत. हेल्मेट, रोहनचं हेल्मेट, टँक बॅग, टॉप बॉक्स. बाकी आपली रुद्रा थोडीशी घाण आहे, ठीक आहे. वाजल्यात आता रात्रीचे 8:10. तर आपण किती वाजता पोचतोय, काय पोचतोय, कुठे अपडेट आहे काय. अजून एक मीरा रोडवरून आम्हाला बॅग कलेक्ट करायची आहे, कारण का एक्स्ट्रा जे सामान आहे ते आम्ही इथे काढून ठेवलं आहे. तर ते एक्स्ट्रा सामान जे आहे ते आपल्याला परत त्या बॅगमध्ये टाकायचं आणि ती बॅग छोटीशी डिकॅथलॉनची रोहन घालून बसणार आहे. तर निघूयात. आपली निघायची वेळ झाली आहे आणि तुम्ही बघू शकता 8:12. ट्रिप मीटर 2 आपण पूर्ण डिस्टन्ससाठी ठेवू आणि ट्रिप मीटर 1 आपण डेली बसेससाठी. ओम नमः पार्वतीपते, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. One hour later. तर बघू शकता 8:53 आणि आता आपण मीरा रोड क्रॉस केला आहे. धूळ भरपूर आहे, ट्रॅफिक भरपूर होतं. म्हणजे विचार करा, 8 किलोमीटर क्रॉस करायला 1 तास लागला आहे, जवळपास पाऊण तास. तर मग ट्रॅफिक किती होतं विचार करू शकता तुम्ही. आणि आता गरम पण भरपूर होतं आहे. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की थंडी असेल, पण थंडी काय वाटत नाही. मीरा रोडवरून बॅग कलेक्ट केली, जे एक्स्ट्रा सामान होतं ते बॅगेत टाकलं आहे आणि आता आपण निघालो आहोत. तर मगाशी तुम्ही बघितलं असेल इथे Insta 360 पण लावला नव्हता, आता लावला आहे मी. आता जाऊयात डायरेक्ट पटापट. आता बघू, नॉनस्टॉप जायचा विचार आहे. 2-3 तासानंतर मग विरारचं टोल वगैरे जरा दमलो, ट्रॅफिक लागलं तर मग तिकडे चहा वगैरे पिऊ, नाहीतर मग डायरेक्ट कॉन्स्टंट निघू. आता कव्हरअप कसं करायचं आहे हे बघावं लागेल. तर रात्रीचं काय जास्त तुम्हाला दाखवता तर येणार नाही मला. तुम्ही थोडेफार रोड बघू शकता आणि स्पीड बघू शकता, बाकी असं काही नाही. हा व्हिडिओ जाताना आम्ही रात्रीचं काय निघालो आहे, कारण का उद्या आम्हाला कव्हरअप करायचं आहे उज्जैन पूर्ण, आणि उज्जैनमधून परवा आम्हाला निघायचं आहे ओंकारेश्वरसाठी. तर एम ठेवला आहे 12पर्यंत तरी ॲटलिस्ट पोचायचं. 12ला जरी पोचलो तरी 2 वाजेपर्यंत 2 तास तरी झोप काढू प्रॉपर, आणि 2 तासाने उठून मग उज्जैन वगैरे बाकी सर्व गोष्टी कव्हरअप करायला घेऊ. महाकालेश्वर झालं, कालभैरव झालं, हरसिद्धी, गडकलिका, हे सर्व कव्हरअप करायचं आहे. गाडी फर्स्ट क्लास चालली आहे. एव्हरेज आत्ता दाखवत आहे मीटरमध्ये 23.1. तर बघूयात आपण एव्हरेज वगैरे आता आपल्याला गाडी किती देते, काय देते. आणि मीरा रोडचा तर तो ब्रिज एवढा खराब होता का विचारू नका, जास्तच खराब होता. आणि ट्रॅफिक तर भयंकर. तर ठीक आहे, घोडबंदरच्या आपण फाउंटनच्या ब्रिजवर पोचलो आहेत. हा ब्रिजची पण काय अवस्था बरोबर नाही. आता मला वाटत नाही पुढे विरार वगैरे साईडला आपल्याला जास्त ट्रॅफिक लागेल, बघूयात. तर हे आपले चालू झाले नाईटचे फॉग लॅम्प. फॉग लॅम्पची सेटिंग थोडी व्यस्त आहे सध्या, तर ठीक आहे. थोड्या टायमानंतर आपण ते पण ॲडजस्ट करू. अंगा बघू शकता फोकस पूर्ण वर चालला आहे.
तर एव्हरेज आपण टाकी फुल केली आहे, तर एव्हरेज पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. One hour later. तर आपण कव्हर अप झाल्यात आत्तापर्यंत 100 किलोमीटर, 106 किलोमीटर गाडी चालली आहे बघू शकता. आणि आता आपण पोचलो आहोत महाराष्ट्राच्या बॉर्डरवर. तर इथे आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आणि आपण गुजरातमध्ये आता एंटर करू. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली, आता आपण एंटर करतोय गुजरातमध्ये. तर आता याच्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट GJच्या नंबर प्लेट दिसतील, गुजरातच्या नंबर प्लेट दिसतील. कारण हां थांबूया. तर इथे तुम्ही बॉर्डर बघू शकता. अशा प्रकारे आपण इथे थांबलो. इथे जरा थांबूया. रोहन बोलतोय थांबूया, जरा ब्रेक घेऊया. तर रुद्राने आपल्या पहिल्यांदा महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली आणि अशा प्रकारे 107 किलोमीटरही झाले आहेत बघू शकता. आणि वाजले 10:16. नॉट बॅड, लवकर कव्हरअप केला आपण. तर ठीक आहे, आता आपण थोडा इथे ब्रेक घ्या, फोटो वगैरे काढूया आणि मग भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. तर चेकपोस्टवरून आपण निघालो आहोत आणि आता लाईट HJGच्या आपण सेटिंग केल्याच्या नंतर मस्त पडते आहे. खतरनाक. ही एक लाईट असेल तर मला वाटत नाही अजून काय गरज आहे, पण एक स्पॉटलाईट अजून जर माझ्या नाईट राईड असतील तर मी कदाचित एक स्पॉटलाईट ठेवीन. स्पॉटलाईट एक बसवली का म्हणजे उजेडच उजेड, टेन्शनच नाही. राईट साईडला ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, भरपूर आहे. म्हणून हे सगळे लेफ्ट साईडने येत आहेत आणि तिकडून मग पुढे जातात. आणि 100 किलोमीटर गाडी चालवून पण असं काय वाटलंच नाही की गाडी चालवली. हां, थोडंसं राईट साईडचा शोल्डर हे होतो आहे आणि नेकवर थोडंसं हे होतं आहे, कारण का हवा जी आहे ती पूर्ण मला लागते आहे, छातीवर लागते आहे, त्याच्यानंतर इथे पूर्ण हेल्मेटवर. तर थोडंसं म्हणजे आहे प्रॉब्लेम, पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. तर FZवर तर काही नसताना आपण राईड केलं तर एवढं मॅनेज नाही केलं तर मग रायडर नसला. तर थोडासा शोल्डर पेन होता आहे, कारण का भरपूर कंटिन्यू 100 किलोमीटर भरपूर दिवसानंतर चालवली आणि कॉन्स्टंट आपण 80-90 असं करतोच आहे. तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे, बाकी सर्व तर ठीक आहे. मे बी अजून थोडीशी लाईट खाली केली ना तर अजून मजा आहे, पण ठीक आहे, ही पण मस्त चालते. तर आता आपल्याला असं काहीच नाही प्रॉब्लेम येतो आहे की लाईटी वगैरे येतात, पूर्ण रोड क्लिअर. मागाशी कसं थोडं वर जात होती लाईट, आता पण बघितलं तर त्या टेम्पोपर्यंत जाते लेफ्ट लाईट, तर ती थोडीशी खाली केली मस्त होऊन जाईल, प्रश्नच नाही. आणि नाईटला जर राईड करताय तर एक्सपिरियन्स भरपूर गरजेचं आहे. जर तुम्ही असं रॅन्डम राईड करत असाल तर नाही, कारण का रोडच्या मध्ये कुठे काय होईल काय नाही, तुमचे एकदम म्हणजे सगळे सेन्सेस तुमचे चालू पाहिजे आणि सगळे असे रोडवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून पाहिजे, तरच तुम्ही नाईट राईड. आणि मी रेकमेंड पर्सनली नाही करत कोणाला नाईट राईड, पण मला सवय आणि मला नाईट राईड जास्त आवडते. 4 व्हीलरमध्ये तुम्ही मला जर इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी नाईट राईड जास्त प्रेफर करतो. आता आवाज किती येत असेल मला माहीत नाही, 90च्या स्पीडवर आहोत आपण, वायझर बंद आहे, पण थोडासा तर विंड नॉईज तर येतच असेल. सोनीचा माईक एवढाही चांगला नाही आहे,
आणि मी तेवढा सेटअपही प्रॉपर केला नाही आहे, कारण का हेल्मेट आजच असं काही पूर्ण क्लीन केलं होतं, पॅडिंग वगैरे वॉश केलं होतं. हे बघा इथे तुम्ही बघू शकता, हा हात माझा पूर्ण कसा पाठी चालला आहे तो, हा बघा एवढं पूर्ण हे येतं, विंड नॉईज पूर्ण एवढं येतं, हवा भरपूर आहे, कारण का 100 ऑब्वियसली आपण 90-100 करत चालतो. तर ठीक आहे, वापी इथून आहे ऑलमोस्ट 40 किलोमीटर, 44 किलोमीटर काहीतरी होतं वापी. तर आपण बघूयात वापीला जेवायला थांबतो आहे का त्याच्या आधी थांबतो आहे. मोस्ट प्रॉबेबली आपल्याला वापी पोचायला अजून म्हणजे 44 किलोमीटर्स कवर करायला, 50 किलोमीटर कवर करायला 1 तासाच्या आसपास जाणार. 50 मिनटं मग अशी दाखवत होता. माझा प्लॅन चालू आहे वापीपर्यंत जायचा, पण बघू, जर भूक तर लागली तर आताही, पण ठीक आहे, थोडंसं स्ट्रेच करता आलं तर अजून चांगलं आहे. म्हणजे कसं 50 किलोमीटर वगैरे झालं, 150 किलोमीटर आपल्या राईडचे कवर होतो. आणि नॉनस्टॉप जर आता गेलो इथून तर 12 तास दाखवत आहे, अजून 12 तास 20 मिनटं काहीतरी रोड दाखवत आहे. तर बघूया आपण कसं काय होतं आहे, काय होतं आहे, बघूया, थोडंसं स्ट्रेच करूया वापीपर्यंत. हे असे बघितलं, हे असे नाईट राईड करत असाल तर हे खड्डे वगैरे, फॉग लॅम्प तुमच्याकडे प्रॉपर पाहिजे, म्हणजे तुम्हाला खड्डे वगैरे बघता येतील, ॲटलीस्ट डायव्हर्जन खड्डे. तर फॉग लॅम्प कंपल्सरी, आणि तेवढा एक्सपिरियन्सही तुमच्याकडे पाहिजे नाईट रायडिंगचा, तरच मी रेकमेंड करेन. मिरर ॲक्च्युली मला चेंज करायचे होते, कारण का हे मिरर भरपूरच लहान आहेत. आता बघा तो गेला, पण मी नाही जाऊ शकलो, कारण का आपल्या हँडल मोठा आहे बाईकचं, तर आपण रिस्क नाही घेतलं जास्त. आरामात गेलो तरी चालेल, 15 ते 16 तास लागले तरी चालते, पण आरामात जाईल. ट्राय करू जेवढं लवकर पोचता येईल, कारण का जाऊन आपल्याला आराम करायला तेवढा वेळ भेटेल, कारण का जाऊन हॉटेल पण बार्गेनिंग करायचं आहे, बुकिंग वगैरे काहीच नाही तिथे. तर ऑफिसवरून येऊन 9 तास जॉब करून, 9 तासाचा जर जॉब टायमिंग झाला, त्याच्या आधी जर मी सकाळी आज 6ला उठून मी ऑफिस गेलो, म्हणजे तयारी वगैरे करून लवकर गेलो होतो ऑफिस, तर सकाळी 6ला आज मी उठलो आहे. आता नेक्स्ट डे एक एव्हरेज पकडा 11पर्यंत मी पोचेन, अप्रॉक्स 11पर्यंत पोचेन. तर 11 वाजेपर्यंत कंटिन्यू जागा राहणार मी, 6 ते 11. तर तेवढी सवय आहे मला, पण 2 व्हीलर मी जास्तीत जास्त 500 किलोमीटरच खेचली आहे. माझ्या गावी घेऊन गेलो आहे मी, आणि ती पण रुद्रा, म्हणजे रुद्रा 2.0 हिमालयन नव्हती, एक्सपल्स होती. मी भर पावसात घेऊन गेलो होतो. तर 700 किलोमीटर म्हणजे 200 किलोमीटर, 230 किलोमीटर प्लस 730 किलोमीटर टोटल रनिंग आहे. तर 230 किलोमीटर तर अजून आपण खेचूच शकतो विदाउट स्ट्रेस. तर बघूया हालत काय होते. थोडंसं राईट साईडचं शोल्डर पेन करतं, कारण का भरपूर दिवसानंतर आता राईड करतो आहे. जवळपास लॉंग राईड तर मी 1.5 वर्ष झाला असेल मी लॉंग राईड नाही गेली आहे. तर मग ठीक आहे, असे डायव्हर्जन आहे तिकडे, तर थोडं रोडवर पण लक्ष ठेवा तुम्ही चालवताना. बाकी बाईक असल्यामुळे आपल्याला ट्रकचा एवढा काही त्रास नाही होत आहे. 4 व्हीलर असती तर आपल्याला असे काढायला नसती भेटली गॅपमधून. पण ठीक आहे, वापीलाच थांबूया आपण जेवायला. तर आपण वापी पोचलो आहोत .11 वाजता, आणि आपल्या ट्रिपचे कवरअप झाले आहेत 141 किलोमीटर. गाडीने एव्हरेज दिला आहे 28.9, चांगला एव्हरेज दिला आहे. आता हा एव्हरेज आपण फ्युलअप करू तेव्हा बघू की हा सेम एव्हरेज दिला आहे गाडीने की नाही. ऑलमोस्ट सेमच कॅल्क्युलेट करते गाडी, आपण पण एकदा सेफर साईडसाठी कॅल्क्युलेट करू. मागाशी एक असा रँडम खड्डा आला, ऑलमोस्ट मी 90वर होतो असे, जो खड्डा बसला आहे गाडीला. तर एकदा आपण जिथे जेवायला थांबू तिथे टायर इन्फ्लेटर तर आपल्याकडे आहे, एकदा आपण चेक करूयात हवा, की हवा वगैरे काय कमी झाली आहे का, काय डॅमेज झालं आहे का. ठीक आहे, आता आपण रेस्टॉरंट पण बघूया आजूबाजूला कुठे दिसतं आहे का चांगलं, आणि जेवायला पण थांबूयात. तर इथे थांबलो आहे हायवेच्या बाजूला,
रामदेव थाबा. इथे बघूया काय भेटतंय. A few moments later. काय दिली आहे? पनीर अंगारा आणि बटर रोटी 2 हा आणि एक आहे स्पेशल खिचा पापड. स्पेशल गुजरातचा खिचा पापड. आणि जसं की मी बोललो बायकर लोकांसाठी 2 टेबल लागतात. एका टेबलमध्ये आमचं काम नाही होत. सगळे तिकडे जॅकेट, हेल्मेट, टॅग बॅग आणि इकडे आपण जेवायला बसलोय. बाकी वाटलं 150 किलोमीटर घेतली. नाही भाई, स्मूथ रायडिंग. हिमालयन 450. आतापर्यंत रुद्राचा परफॉर्मन्स चांगला होता. हवा चेक केली मी, जो खड्डा लागला होता आपल्याला हवा चेक केली. स्पोकमध्ये पण असं काही नाही की स्पोक वगैरे काय बॅड झाला आहे किंवा हवा वगैरे काय कमी झाली आहे. एकदम परफेक्ट स्मूथ राहील. तर ठीक आहे. आता वाजले किती आहेत? 11:30. 11:30. ठीक आहे, 11:30 वाजल्यात. जेवण घेऊया, 2-2 रोटी खाऊया आणि मग आता डायरेक्ट पुढे 100-150 किलोमीटर नंतर ब्रेक. चला तर मग 2 साधी रोटी 2 बटर रोटी. काय जुगाड लावतोय? गाड़ी है 2 बटर रोटी में तूने चारों भी बटर कर दिया. चारों बटर रोटी. पनीर अंगारा पण आलाय, सलाड पण आहे, पापड पण आहे. जेवूयात आणि डायरेक्ट आता बाईकवर भेटूया. आता मी थोडे बॅटिंग करतो, नंतर बोलू आपण. तर इथून निघायचा टाईम झाला आहे. वाजल्यात 12:07. तर आता थोडं सायलेंट गाणी आपण ऐकूया. ऐकूया. हाँ हाँ ये आपका एरिया ना? हाँ मेरा ही है वो. अभी कल सुबह तक पहुंच जाऊंगा उज्जैन. ये है ना? हाँ वही है. वे टू उज्जैन. हाँ बेस्ट ऑफ लक. थैंक यू. सब्सक्राइब करना यूट्यूब पे. करूंगा. अभी आप व्लॉग में भी हो. फॉलो कर रहा हूँ. बेस्ट ऑफ लक. थैंक यू जर्नी. थैंक्स. सही है यार. ओके. चलो बाय. हैप्पी जर्नी. थँक्स. तर इकडचे माणसं भरपूर स्वीट आहेत आणि तसंच इकडचं जेवण पण स्वीट आहे. आपण मागवलेलं काय पनीर अंगारा आणि ते पण स्पायसीवालं, पण थोडंसं असं स्वीट टाईपमध्ये होतं, पण ठीक होतं, टेस्ट होती. वॉशरूम क्लीन नाहीत पण टेस्ट आहे, टेस्ट होती. चलो निकलते हैं अभी डायरेक्ट. अभी तक आतापर्यंत आपण कवर केले 154 किलोमीटर. आता आपण डायरेक्ट 150 किलोमीटर नंतर थांबू. 150. हां नाही डायरेक्ट 300 किलोमीटरला थांबूया आता. हां ठीक आहे. चला आता गाडीवर भेटू आता थोड्या वेळाने. 2 hours later. वलसाडच्या 20 किलोमीटर पुढे जाम लागला आपल्याला. ट्रॅफिक जाम कसला आहे काय समजत पण नाही. किती लांब आहे जाम? कुठे दाखव. वलसाड क्रॉस केला. वलसाड क्रॉस करून आपण 20 किलोमीटर आलो. दाखव तर कुठे किती जाम आहे. जाम कुठे दाखवत आहे? स्टार्ट कर. स्टार्ट आणि 4 व्हीलर टाक. 2 व्हीलर नको टाकू. 2 व्हीलरला खाली दिसेल. अच्छा एवढा पॅच जाम आहे. तर हा बघू शकता एवढा पॅच पूर्ण जाम आहे. म्हणजे एक 3-4 किलोमीटरचा जाम आहे. 2 hours later. फ्यूल अप करायला आपण आलो आहोत पेट्रोल पंपवरती आणि झालं 286 किलोमीटर. स्पीड नहीं है. स्पीड पेट्रोल कितने किलोमीटर बाद है? BPCL का ही है. BPCL का कितना किलोमीटर है? का सामने है. नहीं और आगे लेफ्ट साइड में 12. ठीक है नॉर्मली डाल दो.
पेट्रोल किती जाते आपण आता चेक करूयात. फुल करतो ना. ऊपर तक ना है, ध्यान रखना. डेंसिटी 0 दिखा रहा है. डेंसिटी हाथ से लेते हैं. मशीन पुराना है. ये तो पहले से ही रीडिंग 4 आ गया. अभी रात का टाइम है ना, वजन नहीं चालू है इसलिए चेक कर जरा. बस कितना आया? 11.7 कार्ड है. मशीन तो इथे आपण एव्हरेज काय दिलं बघूया. 286.1 डिवाइड बाय 11.07 25.8चं एव्हरेज दिलं आपल्याला गाडीने आणि मीटरवरती शो करत आहे 27.6. यांचे 2 किलोमीटर जास्त दाखवतं मीटरमध्ये. 2 किलोमीटर जास्त दाखवतं. 25.8 म्हणजे ऑलमोस्ट 26 किलोमीटर पर लिटर दिलं एव्हरेज. Much later. 100 किलोमीटर नंतर ब्रेक घेतलेला हा डायरेक्ट कॉफी पितोय झोप उडवायला. ह्याला आली आहे जास्त झोप. कॉफी पावडर आणि पाणी पितोय. हेल्मेट तिकडे आहेत. एक कॉफी पिऊन झालाय तू मोकळा आणि आता परत एक डायरेक्ट कॉफी पावडर पितोय. हे आपले किलोमीटर कव्हर झाले आहेत. परत 100 किलोमीटर नंतर आपण ब्रेक घेतलाय. बघू शकता 268. 100 किलोमीटर पण नाही झाले पण ठीक आहे. 80 किलोमीटरच्या आसपास आपण कव्हरअप केली. आणि वाजलेत आता 3:43. इथे 21 डिग्री दाखवत आहे टेम्परेचर पण इथे जास्त डाऊन आहे. 17 किती आहे? 17-15 15-17च्या आसपास आहे. काय रे झोप उडली? 10 डिग्री झोप उडली का तुझी? हा जाऊया निघूया. तर ठीक आहे निघूयात आता आपण. उरलाय आता फक्त 353 किलोमीटर. 353 किलोमीटर आपण किती वेळात कव्हर अप करतोय बघूया. 15 डिग्री येते. 15 डिग्री 15 डिग्री टेम्परेचर आहे इथे. आणि हा असा कापतोय. चला निघूयात. तर आता निघूयात आपण. बघूयात 100 किलोमीटर 150 तर नाही झाले. 80 किलोमीटर खेचली आपण परत गाडी. बघूयात ह्या टायमाला किती अजून खेचतोय. बस थांब जरा पाठी घेऊ दे.
हे भंजी कोण आहे ना तुझ्याकडे? हम्म. अहो पान उठव ना मला. अरे खरं बोलतोय. अरे भंजी कोण चल बस बंजी कोंडे. तर 4:02 असताना आपण पोचलो आहोत वडोदरा. आणि वडोदरावरून आता जास्त लांब नाही आहे. MP बॉर्डर जवळपास एक 40-50 किलोमीटर फक्त. त्याच्यानंतर MPची बॉर्डर चालू होईल. मग आपण पोचू MP. आणि एकाच दिवसात रुद्राने 2 स्टेट कव्हर अप केल्यात काही तासात फक्त. रात्री 8:15 वाजता आपण निघालो होतो आणि 4 वाजता आपण आहोत गुजरात वडोदरा. आणि थोड्याच वेळात आपण असू MP बॉर्डर क्रॉस करून MP मध्ये मध्य प्रदेश. तर ठीक आहे. रोडवरती तुम्हाला काही जास्त दिसत नसेल. फॉग लॅम्प चालू आहेत. आम्ही अप्पर चालू केला पण अप्परचा काय उपयोग नाही आहे. हा चालू ठेवला काय बंद ठेवला काय ऐकत आहे. लाईट मस्त परफॉर्म करते येते त्याची. रस्ता आतापर्यंत आपण कव्हर अप केला आहे 382 किलोमीटर. 3 hours later. तर आपण आता एक ब्रेक घेतला आहे. $532 किलोमीटर आपण कव्हर केले आहेत आणि उरला आता फक्त 190 किलोमीटर. आणि आता इथे आम्ही मधीच हायवेला एक वॉशरूम ब्रेकसाठी थांबलो होतो. थंडी एवढी आहे का मी स्वतः कापतोय. टेम्परेचर दाखव. 13 डिग्री टेम्परेचर होत आहे. आणि थंडी भरपूर भरपूर म्हणजे भरपूर. आणि वाजले आहेत आता सकाळचे 6:40. तर पोचायचा टाईम आपला उज्जैनचा दाखवतोय 10:15. रोड चांगले आहेत. मध्ये थोडासा पॅच खराब होता. तिथे थोडी स्पीड स्लो झाली. तर ऑलमोस्ट 12 तासात त्याच्यामध्ये 1 तास डिनर ब्रेक काढा, 1 तास बाकी सगळे छोटे मोठे ब्रेक काढा. वॉशरूम ब्रेक, चहा ब्रेक. मध्ये चहा पियाला थांबलो होतो पण शूट नाही केलं कारण का तिकडे अजून टेम्परेचर डाऊन झालं होतं. थंडी जास्त होती. आणि गोप्रोची बॅटरी पण आता संपत आली आहे. चार्जिंगला लावायची आहे मला. पेट्रोल गाडी खेचल्यामुळे एव्हरेज काय गाडीने दिलं नाही. 1 पॉईंट उरला आहे. तर आता आपण परत एकदा टाकी फुल करूया. आणि 190 किलोमीटर आहे. अजून एक ब्रेक घेऊया, चहा पिऊया जरा सकाळ झाल्यावर आणि मग जाऊया. थंडी भरपूर आहे आणि रोडच्या बाजूला उभे असल्यामुळे ट्रक वगैरे जातात ना तर अजून थंडी लागते. थंडी भरपूर म्हणजे भरपूर आहे. किती आहे थंडी? A few moments later. आपण गुजरात बॉर्डर इथे सोडली आणि MP बॉर्डर मध्ये आपण आता एंटर करतोय. धन्यवाद. चेकपोस्ट. तर गुजरात आपण सोडलं आणि आता आपण MPत एंटर झालो आहोत. असं मस्त असं सनराईज होतोय आणि गावातून उज्जैन असं म्हणजे एका गावातून रस्ता चाललाय हा बघू शकता. तर इथे मस्त असं सनराईज होत होता. तर ही लोकेशन शोधून काढलाय. तर थोडेफार फोटो वगैरे क्लिक करू आणि मग जाऊ पुढे. फोटो काढणार आहे.
मिनटं तिकडे थांबलो होतो आणि त्याच्यानंतर निघालो. राईट साईडला मस्त सनराईज होतो आहे आणि या गावातून रोड चालला आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला पोचायला उशीर लागतो आहे. पेट्रोलही भरलं आहे मगाशी, तर पेट्रोल भरायलाही टाईम गेला. आता दाखवतं आहे 137 किलोमीटर आणि पोचायला आम्ही पोचू अंदाजन 11. आणि आता इंटरनल गावातले रोड आहेत तर काय गाडी पण आपण जास्त खेचू नाही शकत. रस्ता कवर होणार नाही माझ्या मते. 11पर्यंत पोचू. तरी पण 11पर्यंत जरी पोचलो 8, 9, 12 तास 45 मिनिटांमध्ये आम्ही उज्जैनमध्ये असू. म्हणजे जर 11ला डॉट पोचलो तर त्याच्या आधी पोचलो तर मग लवकरच असू. 12.5 तास. आणि आम्हाला जेव्हा गुगल मॅपमधून मी जेव्हा चेक केलं होतं घरातून निघताना तेव्हा 13 तास 40 मिनटं दाखवत होतं. ते पण डिनर ब्रेक नव्हता त्याच्यात. आणि आम्ही जे वॉशरूम ब्रेक कंटिन्यू ड्रायव्हिंग केलं तर 13 तास 40 मिनटं दाखवतो, म्हणजे 14 तास. त्या हिशोबाने तर आपण लवकरच आलो आहोत. हां, निघायला थोडासा उशीर झाला कारण का टॉप बॉक्समध्ये सामान भरायचं होतं. आणि दोघांना सामान एकत्र रोहन जोपर्यंत घरी आला तोपर्यंत सामान लागलं होतं. त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. ऑफिसमधून निघता पण आपल्याला लेट झालं, ट्रॅफिकही भेटलं. तर ठीक आहे, आता रोड थोडा अजून बघूया कव्हरअप करता येतो आहे का. तरी पण चांगली स्पीड आहे, 70, 60 इंटरनल रोडवर. बरोबर 11 वाजता आपण उज्जैनमध्ये एंटर झालो आहोत. गोप्रोची बॅटरी आता संपत आली आहे, तर मी तुम्हाला काय जास्त सांगत नाही आहे. हॉटेल का अजून शोधायचं आहे. हॉटेल एकदा शोधू, त्याच्यानंतर मग पुढचं काय प्लॅन येतं आहे ते सेकंड एपिसोडमध्ये. तर आजसाठी व्लॉग हा इथेच एंड करतो आहे मी. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम.